आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने या देशातील विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. हा देशातला विद्यार्थी रात्रंदिवस एक करून आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देत असते. परंतु या पेपर फुटीमुळे या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास या ठिकाणी राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे? कारण की ज्येष्ठ शास्त्रज्ञ आपले सोनम वांगचुक यांनी गेली 19 ते 20 दिवस जवळपास 23 दिवस या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी केलं, अन्नत्याग केला, आपलं जीवन या ठिकाणी पणाला लावलं आणि या देशातल्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि या देशातले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन गेली 20 दिवस त्या ठिकाणी जंतर मंतरवरती या ठिकाणी उपोषण केलं. परंतु तरी सरकारच्या वतीनं त्यांच्याकडे कुणी डोंकून देखील पाहिलं नाही. परंतु संसदेमध्ये अधिवेशनाच्या पूर्वी हे आंदोलन थांबलं पाहिजे म्हणून सरकारच्या वतीनं पोलिसाच्या माध्यमातून ते आंदोलन दाबण्याचं काम केलं आणि त्यांना सकाळीच त्या ठिकाणी त्या जंतर मंतरच्या ज्या ठिकाणी ते बसले होते त्या ठिकाणी उचलून नेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. म्हणून हे सरकार या ठिकाणी जो कोणी आवाज करील त्याचा आवाज दाबण्याचं काम करत आहे. परंतु मित्रांनो, आज तुम्ही सकाळी पाहिले असाल दिल्लीमध्ये या देशातल्या कानाकोपऱ्यातला विद्यार्थी या ठिकाणी दिल्लीच्या दिशेने जातोय आणि न्याय मागण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपला आवाज या ठिकाणी समोर आणतोय. परंतु त्याला त्या ठिकाणी लाठीचार्ज मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने केलेला आहे. म्हणून मी प्रथम त्या सरकारचा निषेध करतो की विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज त्या ठिकाणी केलेला आहे तो या ठिकाणी अन्यायकारक आहे. विद्यार्थी काय मागतायत? पेपर फुटीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे, जो कोणी मंत्री असेल त्याचा राजीनामा झाला पाहिजे. ह्या मागण्या अतिशय रास्त आहेत. म्हणून पेपर फुटी प्रकरणामध्ये सामान्य विद्यार्थी या ठिकाणी टिकणार नाही, त्याचं भवितव्य या ठिकाणी अडचणीत आलेलं आहे. म्हणून त्याला चिंता लागलेली आहे. जवळपास 20हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या, कारण की पुढे काही या ठिकाणी भविष्य दिसत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या करतायत. उद्याचं भवितव्य जो देश त्याच्या हातामध्ये आपण देणार आहे तोच जर टिकला नाही तर खऱ्या अर्थानं या सरकारचं करायचं काय? म्हणून आपली मागणी आहे, आज पक्षाच्या वतीने जरी आंदोलन करत असलो तर ह्याच्या पाठीमागचा हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्याचा आवाज म्हणून या ठिकाणी पुढीची भूमिका आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पीडित क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. मित्रांनो, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहेत. म्हणून या ठिकाणी आपण जो या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे, आपण स्वतःहून या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही अन्याय तुमच्या होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी अन्याय होईल, अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी उभा राहू असं या ठिकाणी मी हे आवाहन करतो. आणि मी आलेल्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो. ज्या ठिकाणी अन्याय होईल असाच आवाज तुम्ही भविष्यामध्ये उचलत राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सगळ्याला विनंती आहे, या ठिकाणी बसावं, जे काय आपल्या मनामध्ये आपले जे काही भावना असतील
त्या भावना देखील व्यक्त करण्याचं काम आपण या ठिकाणी करावं। आणि तुमचं जे हे आंदोलन सुरू आहे देशामध्ये, त्या आंदोलनाच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहील, एवढं बोलतो मी या ठिकाणी थांबतो। भारत माता की जय, भारत माता की जय। आंदोलनकर्त्यांना लाठीचार्ज करणाऱ्या या सरकारचा, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या या देशाच्या प्रथमतः या केंद्राच्या सरकारचा निषेध याच्यासाठी की जे आंदोलन सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली होत आहे जंतर मंतरवर, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा पाठिंबा आहे। आणि त्या केंद्राच्या सरकारने जे देशभरातून विद्यार्थी जंतर मंतरवर स्वतःच्या न्याय हक्कासाठी तिथे जमलेले आणि प्रोटेस्ट करतायत, त्यांच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या या केंद्राच्या सरकारचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करते। इथं अनेक विद्यार्थी बसलेत, विचारा बरं त्यांना, या देशाचा शिक्षण मंत्री माहिती होतं का त्यांना? लोकाभिमुख अजिबात या केंद्राच्या सरकारचं काम नाही। धर्मेंद्र प्रधान माहिती कधी झाले? ज्यावेळी नीट घोटाळा झाला त्यावेळी म्हणजे घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाला, अजून काय लोकांच्या अडीअडचणी झाल्या की फक्त केंद्रातल्या सरकारचे मंत्री या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती होतात, याचा मी जाहीर निषेध करते। नीट पेपर फुटी प्रकरण झालं, त्याच्यानंतर आता इथं गवते बसलेत, त्यांना मला वाटतं त्यांना 522 मार्क आहेत, परंतु प्रत्यक्ष आलेत किती? 95 मार्क। अनेक विद्यार्थी आमच्या या देशाचं भविष्य आहे, मला वाटतं 68% या देशामध्ये तरुणाई आहे आणि या तरुणाईचं भवितव्य सरकारच्या आणि सत्ताधीशांच्या हातात असतं। आणि तेच भवितव्य जर या देशामध्ये बिघडत असेल तर या केंद्राच्या सरकारला आमचा इशारा आहे, तुम्हाला आमचे हे देशाचं भवितव्य हे विद्यार्थी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत। बरोबर आहे का नाही विद्यार्थ्यांनो? जर असं होत असेल तर या देशामध्ये एकही मंत्री रस्त्यावर फिरणार नाही, याचं मी आश्वासन तुम्हाला देते। आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन देशभरामध्ये पक्षविरहित चालू आहे, ज्यावेळी लोकांच्या, सर्वसामान्याच्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न येतो त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष नेहमी त्यांच्या पाठीशी राहतो। आज बीडमध्ये राजेंद्रजी मस्के जे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य विद्यार्थी जो नीटसाठी झटतोय, जो 24 तास अभ्यास करतोय, त्यांचे आईबाप गरीब आहेत, शेतकरी आहेत, जे स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन या विद्यार्थ्यांची ट्युशनची फीस भरतायत, त्यांचं भवितव्य जर धोक्यात असेल तर या शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। आणि राजीनामा जर दिला नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यातून तरुणाई रस्त्यावर उठल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या सरकारचा पहिल्यांदा मी निषेध करते। विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या विद्यार्थ्याचा जो प्रश्न आहे, खऱ्या अर्थानं नीट पेपर फुटीमुळं विद्यार्थ्याचा आत्मविश्वास या ठिकाणी खचलेला आहे। कारण की रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण टिकू, परंतु ज्या पद्धतीनं पेपर फुटी या ठिकाणी पुढे आलेली आहे त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास या ठिकाणी खचलेला आहे। म्हणून या ठिकाणी 20 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत। नेट पेपर फुटीचा प्रकार अत्यंत वाईट आहे, हे कुठंतरी थांबला पाहिजे। म्हणून गेली कित्येक दिवसापासून या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी होती। आज सकाळी बघतोय आपण टी व्हीवरती की जंतर मंतर या ठिकाणी ज्या पद्धतीनं विद्यार्थी एकत्र आले आणि त्या ठिकाणी देशाच्या संसदेवरती त्यांनी मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यासाठी त्या ठिकाणी ते आंदोलन करतात लोकशाही पद्धतीनं, परंतु ते आंदोलन दाबण्याचं काम केंद्रातलं सरकार या ठिकाणी करतं आहे। त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज केलेला आहे। म्हणून लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम हे केंद्रातलं सरकार या ठिकाणी करतं आहे। त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे। आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आपण या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून
हे आंदोलन होतं आहे. त्याच्यासाठी सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. म्हणून हा विषय इतका मोठा आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही. विद्यार्थ्याच्या बाजूशी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार आहे. कुठला TET सारखा पेपर असो, नीट सारखा पेपर असो, हे पैसेवाले लोक पैसे भरून अधिकारी होतात, साहेब होतात आणि आम्ही शेतकऱ्याचे गोरगरिबाचे विद्यार्थी आम्ही एवढं कष्ट करून अभ्यास करून 2-2, 3-3 भरती देतो तरी भरती होत नाही. हे असं सरकारने ना हे चुकीचा निर्णय आहे. सरकारने याच्यावर लवकरात लवकर हे केलं पाहिजे. एवढं आम्ही अभ्यास हे करतो तर आज लाखो विद्यार्थी गरिबाचे कष्ट करीतात, अभ्यास करतात. एवढे पोलीस भरतीसाठी एवढी मेहनत आहे, जीवाचं रान करीतात आणि पोलीस भरतीसारखे MPSC सारखे TET सारखे नीट सारखे हे पेपर फुटतात. याच्यावर सरकारने कळकट शासन केलं पाहिजे. एवढं बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.